मी सांगितलं ना, आता बाळगुटीमध्ये आता सुरवारी हिरडा असतो, असा एक लांबडा एक फळ असतं ते सुरवारी हिरडा. ते जर पाण्यात उगाळून दिलं ना तर शौचावाटी त्या बाळाचा कप बाहेर पडायला लागतो आणि त्याच्यामुळे छाती मोकळी होते, बऱ्यापैकी छाती मोकळी होते. किंवा साधी काकड शिंगी नावाचं एक काष्ठ औषध विकत मिळते. ह्या गोष्टी काकड शिंगी जाळायची, त्याची राख करायची आणि ती डाळी एवढी जरी मधातून चाटवली ना तरी वारंवार जर तुमचं लहान मूल खोकल्याने आजारी पडत असेल ना ते बंद होतं. खुरासीन ओवा सगळ्यांना माहिती आहे. खुरासीन ओवा सुद्धा त्या तव्यावर जाळायचा आणि त्याची राख थोडीशी जरी मधावर चाटवली ना तरी फरक पडतो. वारंवार जर तुमच्या बाळाला सर्दी होत असेल तर सगळ्यात बेस्ट औषध तालीसरी चूर्ण. कुठल्याही काष्ट औषधीच्या दुकानात मिळतं, ते चांगल्या कंपनीचं घ्या. त्याच्यामध्ये तालीसपत्र, सुंठे, मेरेपिंपी अशी वेगवेगळी औषधं असतात. थोडेसे मसाल्याचे पदार्थ असतात त्याच्यात आणि या मसाल्याच्या पदार्थांमुळे तुम्ही जर ते औषध चाटवलं तर हळूहळू वारंवार सर्दी होणं किंवा वारंवार नाक गच्च होणं, शिंका येणं हे सुद्धा कमी होऊन जातं.